लातूरच्या नंबर 1 रिअल इस्टेट यूट्यूब चॅनलमध्ये मी राहुल कराड आपल्या सगळ्यांचं स्वागत करीत आहे। या चॅनल मार्फत कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी, विक्री करण्यासाठी आणि भाड्याने देण्यासाठी कोणाकडूनही 1 रुपया कमिशन घेतलं जात नाही। प्रॉपर्टीची जाहिरात करण्यासाठी तुम्ही आम्हाला स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर कॉल सुद्धा करू शकतात किंवा व्हॉट्सअप मेसेज सुद्धा करू शकतात। आज मी आपल्यासाठी शहराच्या अतिशय प्राइम लोकेशनवरील आणि सर्वात व्हीआयपी एरियातील लक्झरियस बंगलो विक्रीसाठी घेऊन आलो आहे। इतका व्हीआयपी बंगलो आपल्याला संपूर्ण शहरामध्ये कोणत्याही ठिकाणी शोधून सुद्धा सापडणार नाही। ज्या रोडवर आपण सध्या उभे त्या रोडची साईज 40 फूट असून हा रोड 100 मीटर अंतरावर जाऊन डायरेक्ट मेन हायवे रोडला जाऊन टच होतो। या 40 फूट साईजच्या मेन हायवे रोड पासून आतमध्ये जाणार आपण हा 30 फूट साईजचा आणखी एक रोड पाहू शकतात। हा 30 फूट साईजचा रोड आपल्या बंगलोच्या समोर जाणारा रोड आहे। ज्या ठिकाणी आपण सध्या उभे त्या ठिकाणी लातूर मधील प्रसिद्ध साळाई मंगल कार्यालय आहे। समोरच्या बाजूला आपण साळाई मंगल कार्यालयाचा बोर्ड पाहू शकतात। या मंगल कार्यालयाच्या पार्किंगच्या एकदम समोरच्या बाजूने जाणारा हा रोड डायरेक्ट आपल्या बंगलोच्या समोर जातो। साळाई मंगल कार्यालयापासून 50 मीटर आतमध्ये आल्याच्या नंतर आपण सोसायटीच्या या ठिकाणी मेन गेट पाहू शकतात। सोसायटीच्या मेन गेट समोर या ठिकाणी बसण्याची सुद्धा सुविधा आहे। ही पूर्ण सोसायटी 1 गेट कॉलनी आहे। या सोसायटीचे नाव हे आदित्य संस्कृती आहे। ही सोसायटी लातूर शहरामधील सर्वात व्हीआयपी सोसायटी म्हणून ओळखली जाते। या ठिकाणी एंट्रीसाठी 24 तास वॉचमॅनची सुविधा उपलब्ध आहे। या सोसायटीच्या मेन गेटमधून आतमध्ये एंट्री करताच या ठिकाणी आपल्याला भरपूर मोठ्या साईजचा ओपन स्पेस पाहायला मिळतो। या सोसायटीमध्ये काही बंगलोज आहेत, काही अपार्टमेंट आहेत आणि काही हाऊस आहेत। ही सोसायटी अतिशय शांत, सुशिक्षित आणि एकदम व्हीआयपी सोसायटी आहे। या सोसायटीच्या मध्यभागी सुंदर असं गार्डन सुद्धा बनवलं आहे। तसंच मध्यभागी फिरण्याची आणि बसण्याची सुद्धा सुविधा केली आहे। या सोसायटीमध्ये इंटरनली सर्वच रस्ते हे मोठ्या साईजचे दिले आहेत। या पूर्ण सोसायटीच्या पाण्याच्या सुविधेसाठी पाण्याचे 5 बोरवेल आहेत। तसंच महानगरपालिकेच्या नळाचे कनेक्शन सुद्धा आहेत। या ठिकाणी मध्यभागी आपण बसण्याची सुविधा, फिरण्याची सुविधा आणि या ठिकाणी गार्डन असलेले आपण पाहू शकतात। या गार्डनच्या या बाजूला आज आपण पाहायला आलेला स्वतंत्र बंगलो आहे। या ठिकाणी बंगलोच्या बाजूला असलेले आपण सर्वच बंगलो पाहू शकतात। हा जो समोरचा रोड आहे हा आपल्या बंगलोच्या समोरचा 30 फूट साईजचा रोड आहे। या ठिकाणी सुद्धा समोरच्या बाजूला खूप सुंदर अशी झाडे लावलेली आपण पाहू शकतात। आता आपण जो बंगलो पाहणार आहेत त्या बंगलोच्या एकदम समोर आलेले आहेत। समोरच्या बाजूला आपण हा रामचंद्र नावाचा खूप सुंदर आणि एकदम स्वतंत्र बंगलो पाहू शकतात। हा बंगलो जितका बाहेरून सुंदर आहे त्याच्यापेक्षा जास्त आतल्या बाजूने सुद्धा सुंदर आहे। या बंगलोच्या प्लॉटची साईज 50 बाय 40.5 म्हणजे 2023 स्क्वेअर फूट आहे। या बंगलोच्या चारही बाजूला पूर्णपणे कंपाऊंड करून घेतलेला आहे आणि भरपूर मोकळी जागा सुद्धा सोडण्यात आली आहे। या बंगलोमध्ये एंट्री करण्यासाठी समोरच्या बाजूला मोठ्या साईजचा गेट सुद्धा बसवण्यात आला आहे। मेन गेट मधून आतमध्ये येताच्या ठिकाणी आपल्याला मोठ्या साईजचा पार्किंग एरिया पाहायला मिळतो। पार्किंग एरियाच्या वरच्या बाजूला खूप सुंदर अशी पीओपी करून त्यामध्ये लाईट फिटिंग सुद्धा केलेली आपण पाहू शकतात। या पार्किंग एरियामध्ये आपण आपली 2 व्हीलर आणि 4 व्हीलर दोन्ही गाड्या पार्किंग करू शकतो। बंगलोच्या समोरच्या बाजूला या ठिकाणी थोडं गार्डन सुद्धा बनवलेलं आपण पाहू शकतात। या बंगलोचा बिल्टअप एरिया ही 2200 स्क्वेअर फूट आहे। या ठिकाणी बंगलोच्या समोरचे गार्डन आणि बाजूला सोडलेली जागा सुद्धा आपण पाहू शकतात। या बंगलोचा प्लॉट हा 7 पाणी एनए आणि लेआउट सँक्शन प्लॉट आहे। या बंगलो मधील पाणी साठवण्यासाठी या ठिकाणी पाण्याचा मोठा साईजचा हाऊस सुद्धा आहे। आता हा संपूर्ण बंगलो मधल्या बाजूने कसा आहे ते आपण पूर्णपणे पाहणार आहेत। बंगलोच्या समोरच्या भिंतीवर बसवलेली आपण सुंदर अशी वॉल टाइल्स सुद्धा पाहू शकतात। बंगलोच्या समोरच्या बाजूला चप्पल आणि बूट ठेवण्यासाठी सुद्धा या ठिकाणी बनवलेला आपण पॉइंट पाहू शकतात। आता हा संपूर्ण बंगलो मधल्या बाजूने कसा आहे ते आपण पूर्णपणे पाहणार आहेत। बंगलोचा जो मेन दरवाजा आहे तो दरवाजा अत्यंत चांगल्या क्वालिटीमध्ये बसवण्यात आला आहे। मेन दरवाजामधून आतमध्ये एंट्री करताच्या ठिकाणी आपण खूप सुंदर आणि एकदम मोठ्या साईजचा हॉल पाहू शकतात। हॉल मध्ये वरच्या बाजूला खूप सुंदर अशी पीओपी करून त्यामध्ये लाईट फिटिंग सुद्धा करण्यात आली आहे। या हॉल मध्ये खालच्या बाजूला सुंदर अशी टाइल्स आणि वरच्या बाजूला एकदम आकर्षक असा कलर दिला आहे। हॉल मध्ये व्हेंटिलेशन होण्यासाठी 2 मोठ्या साईजच्या खिडकी सुद्धा आहेत। हॉल मध्ये सोफा सेट ठेवण्यासाठी सुद्धा सेपरेट जागा दिली आहे। या घराचे जे मेन गेट आहे ते दक्षिण दिशेकडे तोंड करून आहे आणि मेन दरवाजा हा पूर्व दिशेकडे तोंड करून आहे। हॉलला अधिकाधिक सुंदर करण्यासाठी या ठिकाणी भिंतीवर लावलेले आपण शोचे सामान सुद्धा पाहू शकतात। हॉलच्या एका भिंतीवर खूप सुंदर आणि एकदम मनाला आकर्षित करणारे वॉलपेपर सुद्धा लावलेले आपण पाहू शकतात। हॉलमध्ये या ठिकाणी फर्निचरमध्ये खूप सुंदर असा टीव्हीचा पॉइंट बनवला आहे। या हॉलला पूर्णपणे पाहता हा हॉल खूप सुंदर आणि एकदम मनाला आकर्षित करणारा बनवण्यात आला आहे। हॉलमधून आतमध्ये एंट्री करताच्या ठिकाणी आपण मोठ्या साईजचा डायनिंग एरिया पाहू शकतात। या बंगलोमध्ये पायऱ्याही इंटरनल दिलेल्या आहेत। या डायनिंग एरियाला सुद्धा खूप सुंदर आणि एकदम चांगलं बनवण्यात आलं आहे। डायनिंग एरियाच्या या बाजूला सामान ठेवण्यासाठी कपाट बनवले आहेत। या डायनिंग एरियाला लागून मागच्या बाजूला एक मोठ्या साईजची बाल्कनी आहे। या पूर्ण बंगलोमध्ये इंटरनल जेवढेही दरवाजे आहेत ते सर्व दरवाजे एकदम चांगल्या क्वालिटीचे बसवण्यात आले आहेत। या ठिकाणाहून आपण ही मागच्या बाजूची मोठ्या साईजची बाल्कनी सुद्धा पाहू शकतात। या बाल्कनीमध्ये वॉश बेसिन आहे, तसंच धुणी व भांडी धुण्यासाठी सुद्धा पॉइंट बनवले आहेत। या बाल्कनीच्या मागच्या बाजूला सुरक्षेसाठी पूर्णपणे ग्रिल बसवून घेतली आहे। आता आपण या बंगलो मधील किचन कसं आहे ते पूर्णपणे पाहणार आहेत।
डायनिंग एरियाच्या या बाजूला मोठ्याचे किचन आपण पाहू शकतात। या किचनची साईज सुद्धा एकदम मोठी असून किचन मध्ये खालच्या बाजूला सुंदर अशी टाइल्स आणि वरच्या बाजूला एकदम आकर्षक असा कलर दिला आहे। किचन मध्ये एल टाइप मध्ये किचन वाटा बनवला असून त्याला खूप सुंदर अशा ट्रॉली सुद्धा बसवण्यात आल्या आहेत। किचन मध्ये व्हेंटिलेशन होण्यासाठी 2 मोठ्याच्या खिडकी आहेत। किचन मधील संपूर्ण सामान ठेवण्यासाठी फर्निचर मध्ये बनवलेले आपण मोठ्याचे कपाट सुद्धा पाहू शकतात। या किचनला खूप सुंदर आणि एकदम लक्झरी बनवण्यात आला आहे। किचन वाट्याच्या समोरच्या भिंतीवर सुद्धा खूप सुंदर अशी टाइल्स बसवण्यात आली आहे। या किचनला लागूनच एक स्टोर रूम सुद्धा आहे, तसंच एक देवघर किंवा पूजा घर सुद्धा आहे। सुरुवातीला आपण देवघर किंवा पूजा घर कसं आहे ते पाहणार आहेत। या ठिकाणी आपण खूप सुंदर आणि एकदम मोठ्याचे पूजा घर किंवा देवघर पाहू शकतात। या ठिकाणी सुद्धा व्हेंटिलेशनसाठी एक खिडकी आहे, तसंच खालच्या बाजूला अर्ध्या भिंतीपर्यंत टाइल्स आणि वरच्या बाजूला सुंदर असा कलर सुद्धा दिला आहे। या ठिकाणी सुद्धा वरच्या बाजूला सुंदर अशी पीओपी करून त्यामध्ये लाईट फिटिंग केली आहे। किचनला लागूनच या बाजूला एक स्टोर रूम सुद्धा आहे। या स्टोर रूम मध्ये आपण किचन मधील सर्व एक्स्ट्रा सामान ठेवू शकतो। स्टोर रूम मध्ये सुद्धा व्हेंटिलेशनसाठी एक खिडकी आहे, तसंच या ठिकाणी फर्निचर मध्ये बनवलेले आपण कपाट सुद्धा पाहू शकतात। या ठिकाणी सुद्धा खालच्या बाजूला सुंदर अशी टाइल्स आणि वरच्या बाजूला एकदम आकर्षक असा कलर दिला आहे। आता आपण या बंगलो मधील पहिली बेडरूम कशी आहे ते पाहणार आहेत। या बाजूला आपण या बंगलो मधील पहिली बेडरूम पाहू शकतात। या सुद्धा बेडरूमची साईज एकदम मोठी असून बेडरूम मध्ये खालच्या बाजूला सुंदर अशी टाइल्स आणि वरच्या बाजूला एकदम आकर्षक असा कलर दिला आहे। रूम मध्ये व्हेंटिलेशन होण्यासाठी एक मोठ्याची खिडकी सुद्धा आहे। रूम मध्ये या बाजूच्या भिंतीवर खूप सुंदर अशी वॉलपेपर सुद्धा बसवलेले आपण पाहू शकतात। या रूमची साईज एकदम मोठी असल्यामुळे आपण रूम मध्ये ठेवलेला मोठ्याचा कॉट व इतर साहित्य सुद्धा पाहू शकतात। या रूम मध्ये टीव्ही बसवण्यासाठी सुद्धा सेपरेट फर्निचर मध्ये बनवलेला आपण पॉइंट पाहू शकतात। हा संपूर्ण बंगला पूर्णपणे फर्निचर केलेला एकदम लक्झरियस आणि एकदम आकर्षक असा बंगला आहे। रूम मध्ये या बाजूच्या भिंतीवर सामान ठेवण्यासाठी बनवलेले आपण कपाट सुद्धा पाहू शकतात। या रूम मध्ये सुद्धा वरच्या बाजूला खूप सुंदर अशी पीओपी करून त्यामध्ये लाईट फिटिंग करण्यात आली आहे। आता आपण या बंगल्यामधील या मजल्यावरील कॉमन टॉयलेट आणि बाथरूम कसे आहे ते पाहणार आहेत। टॉयलेट बाथरूमच्या समोरच्या बाजूला थोडं ओपन स्पेस आहे, त्यामध्ये वॉश बेसिन बसवलेलं आपण पाहू शकतात। या ठिकाणी सुद्धा व्हेंटिलेशनसाठी एक खिडकी आहे, तसंच सामान ठेवण्यासाठी या ठिकाणी सुद्धा फर्निचर मध्ये कपाट बनवलं आहे। या बाजूला आपण या बंगल्यामधील कॉमन टॉयलेट आणि बाथरूम पाहू शकतात। सुरुवातीला आपण टॉयलेट बाथरूम पाहू। या दोन्ही बाथरूमला खूप सुंदर आणि एकदम चांगल्या क्वालिटीचे दरवाजे बसवण्यात आले आहेत। या बाथरूम मध्ये इंडियन टॉयलेट बसवण्यात आला आहे, तसंच बाथरूम मध्ये पूर्णपणे टाइल्स आणि वरच्या बाजूला व्हेंटिलेशनसाठी एक खिडकी सुद्धा आहे। बाथरूमच्या भिंतीवर बसवलेली आपण एकदम चांगल्या क्वालिटीचे टाइल्स पाहू शकतात। या ठिकाणी आपण बाथरूमचे दरवाजे सुद्धा पाहू शकतात। या बाथरूमच्या एकदम बाजूलाच या घरामधील कॉमन बाथरूम आहे। या सुद्धा बाथरूमची साईज एकदम मोठी असून बाथरूम मध्ये भिंतीवर पूर्णपणे टाइल्स आणि वरच्या बाजूला एक व्हेंटिलेशनसाठी खिडकी सुद्धा दिली आहे। या संपूर्ण घरामध्ये दरवाजे, टाइल्स, कलर, खिडकी, नळांचे कनेक्शन आणि लाईट फिटिंग अत्यंत चांगल्या क्वालिटीच्या मटेरियल मध्ये बसवण्यात आले आहेत। बंगलो मध्ये गरम पाण्याच्या सुविधेसाठी सोलारची सुद्धा सुविधा उपलब्ध आहे। आतापर्यंत आपण या बंगलोचा ग्राउंड फ्लोर कसा आहे ते पाहिला आहे। आता आपण या बंगलोचा फर्स्ट फ्लोर कसा आहे ते पाहणार आहेत। या बंगलो मध्ये वरच्या मजल्यावर जाण्यासाठी असलेल्या या ठिकाणी खूप सुंदर आणि एकदम मोठ्याच्या पायऱ्या आपण पाहू शकतात। पायऱ्यांवर सुद्धा खूप सुंदर अशी टाइल्स आणि वरच्या बाजूला व्हेंटिलेशनसाठी खिडकी सुद्धा बसवण्यात आली आहे। आतापर्यंत जर तुम्हाला हा बंगलो आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पायऱ्यांवरून वर येताच्या ठिकाणी आपल्याला थोडा ओपन स्पेस पाहायला मिळतो। या मजल्यावर टोटल 3 बेडरूम आहेत आणि ग्राउंड फ्लोअरची एक बेडरूम म्हणजे या घरामध्ये टोटल 4 बेडरूम आहेत। या सर्व बेडरूम ही मास्टर बेडरूम आहेत। आता आपण या बाजूला असलेली या बंगलोमधील बेडरूम पाहणार आहेत। ही बेडरूम या बंगलोमधील दुसरी बेडरूम आहे। मेन दरवाजामधून आतमध्ये येताच या ठिकाणी फर्निचरमध्ये कपाट बनवले आहेत। या सुद्धा रूमची साईज एकदम मोठी आहे, तसंच रूम मध्ये खालच्या बाजूला सुंदर अशी टाइल्स आणि वरच्या बाजूला एकदम आकर्षक असा कलर दिला आहे। रूम मध्ये व्हेंटिलेशन होण्यासाठी 2 मोठ्याच्या खिडकी सुद्धा आहेत। या रूम मध्ये फर्निचर मध्ये बनवलेला आपण मोठ्याचा कॉट सुद्धा पाहू शकतात। रूम मधील सामान ठेवण्यासाठी फर्निचर मध्ये कपाट सुद्धा बनवले आहेत। या रूम मध्ये वरच्या बाजूला खूप सुंदर अशी पीओपी करून त्यामध्ये लाईट फिटिंग सुद्धा केली आहे। या रूमला सुद्धा मधल्या बाजूने खूप सुंदर आणि एकदम मनाला आकर्षित करणारं बनवण्यात आलं आहे। रूम मध्ये लेडीजला तयार होण्यासाठी सुद्धा या बाजूला सेपरेट पॉइंट बनवले आहेत। या रूम मधील संपूर्ण सामान ठेवण्यासाठी रूमला अटॅच एक स्टोर रूम सुद्धा आहे। समोरच्या बाजूला आपण ही स्टोर रूम पाहू शकतात। या स्टोर रूमची साईज सुद्धा एकदम मोठी असून या ठिकाणी व्हेंटिलेशनसाठी एक खिडकी सुद्धा दिली आहे। या स्टोर रूम मध्ये सुद्धा सामान ठेवण्यासाठी वरच्या बाजूला एक लेंटेन सुद्धा आहे। या स्टोर रूमच्या एकदम बाजूलाच या रूमला अटॅच असलेली एक टॉयलेट बाथरूम सुद्धा आहे। या बाजूला आपण या रूमला अटॅच असलेली बाथरूम पाहू शकतात। या घरामध्ये जितकेही बाथरूम आहेत त्या सर्वच बाथरूमला अत्यंत चांगल्या क्वालिटीचे दरवाजे बसवण्यात आले आहेत। या बाथरूमची साईज सुद्धा एकदम मोठी असून संपूर्ण बाथरूम मध्ये खूप सुंदर अशी टाइल्स सुद्धा बसवण्यात आली आहे। या बाथरूम मध्ये कमोड टॉयलेट सुद्धा बसवण्यात आला आहे। या बाथरूम मध्ये भिंतीवर एक वॉश बेसिन सुद्धा बसवण्यात आला आहे। बाथरूम मध्ये नळांचे कनेक्शन सुद्धा एकदम चांगल्या क्वालिटीचे बसवण्यात आले आहेत। आता आपण या बंगलो मधील तिसरी बेडरूम कशी आहे ते पाहणार आहेत। या बाजूला आपण या बंगलो मधील तिसरी बेडरूम पाहू शकतात। या सुद्धा रूमची साईज एकदम मोठी आहे। या रूमची सुद्धा साईज एकदम मोठी असून रूम मध्ये खालच्या बाजूला सुंदर अशी टाइल्स आणि वरच्या बाजूला एकदम आकर्षक असा कलर दिला आहे।
या रूम मध्ये व्हेंटिलेशन साठी सुद्धा एक मोठी खिडकी बसवण्यात आली आहे। या रूम मध्ये वरच्या बाजूला खूपच सुंदर अशी पीओपी करून त्यामध्ये लाईट फिटिंग सुद्धा केली आहे। या रूम मध्ये सुद्धा मधल्या बाजूला खूपच सुंदर आणि एकदम मोठा कॉट बनवला आहे। या बेडरूम मध्ये सुद्धा या बाजूच्या भिंतीवर खूपच सुंदर अशी डिझाइन बनवली आहे। या रूम मध्ये तयार होण्यासाठी सुद्धा या ठिकाणी बनवलेला आपण पॉइंट पाहू शकतात। या रूम मध्ये टीव्ही बसवण्यासाठी फर्निचर मध्ये पॉइंट बनवला आहे। या रूम मधील संपूर्ण सामान ठेवण्यासाठी रूम मध्ये केलेला आपण फर्निचर सुद्धा पाहू शकतात। आता आपण या रूमला अटॅच असलेली टॉयलेट बाथरूम कशी आहे ते पाहणार आहेत। या बाथरूमची सुद्धा साईज एकदम मोठी असून बाथरूम मध्ये पूर्णपणे टाइल्स आणि वरच्या बाजूला एक व्हेंटिलेशन साठी खिडकी सुद्धा आहे। या बाथरूम मध्ये सुद्धा कमोड टॉयलेट बसवण्यात आला आहे। या बाथरूम मध्ये एक वॉश बेसिन सुद्धा बसवण्यात आला आहे। ही बाथरूम सुद्धा खूपच सुंदर आणि एकदम चांगली बनवण्यात आली आहे। आता आपण या बेडरूमला लागून असलेली मोठ्याची गॅलरी कशी आहे ते पाहणार आहेत। या बाजूला आपण मोठ्याची गॅलरी पाहू शकतात। या गॅलरीमध्ये सुद्धा सुरक्षेसाठी या ठिकाणी मोठ्याचा एक लोखंडी दरवाजा बसवण्यात आला आहे। दरवाजामधून बाहेर येताच्या ठिकाणी आपण एकदम मोठ्याची गॅलरी पाहू शकतात। या गॅलरीमध्ये उभं राहून आपण संपूर्ण बाहेरचा एरिया सुद्धा पाहू शकतो। हा बंगला लातूरच्या महानगरपालिकेच्या हद्दीत असून अंबाजोगाई रोड पासून फक्त 200 मीटर अंतरावर आहे। या प्रॉपर्टी पासून याला ले धूत आणि आयकॉन हॉस्पिटल थोड्याच अंतरावर आहेत। आता आपण या प्रॉपर्टी मधील चौथी बेडरूम कशी आहे ते पाहणार आहेत। या सुद्धा बेडरूमची साईज एकदम मोठी असून बेडरूम मध्ये खालच्या बाजूला सुंदर अशी टाइल्स आणि वरच्या बाजूला एकदम आकर्षक असा कलर दिला आहे। या रूम मध्ये व्हेंटिलेशन होण्यासाठी एक मोठी खिडकी सुद्धा आहे। या रूम मध्ये सुद्धा फर्निचर मध्ये बनवलेला आपण कॉट पाहू शकतात। रूम मध्ये या बाजूची जी भिंत आहे त्याच्यावर सुंदर अशी वॉलपेपर सुद्धा बसवलेले आपण पाहू शकतात। या रूम मध्ये सुद्धा वरच्या बाजूला खूपच सुंदर अशी पीओपी करून त्यामध्ये लाईट फिटिंग केली आहे। या रूम मध्ये सुद्धा या बाजूच्या भिंतीवर खूपच सुंदर असं फर्निचर करून त्यामध्ये टीव्हीचा पॉइंट बनवला आहे। ही सुद्धा बेडरूम खूपच सुंदर आणि एकदम मनाला आकर्षित करणारी बनवण्यात आली आहे। आता आपण या रूमला अटॅच असलेली टॉयलेट बाथरूम कशी आहे ते पाहणार आहेत। या बाजूला आपण या रूमला अटॅच असलेली बाथरूम पाहू शकतात। या बाथरूमच्या समोरच्या बाजूला या ठिकाणी थोडा ओपन स्पेस आहे आणि या ओपन स्पेस मध्ये फर्निचर मध्ये कपाट आणि तयार होण्याचे पॉइंट बनवले आहेत। या कपाट मध्ये आपण आपलं सर्व सामान ठेवू शकतो। या ठिकाणी सुद्धा व्हेंटिलेशन होण्यासाठी एक खिडकी आहे। या बाजूला आपण बाथरूम पाहू शकतात। या सुद्धा बाथरूमची साईज एकदम मोठी असून बाथरूम मध्ये खूपच सुंदर अशी टाइल्स बसवण्यात आली आहे। या बाथरूम मध्ये सुद्धा एक वॉश बेसिन बसवण्यात आला आहे। या बाथरूम मध्ये एक व्हेंटिलेशन साठी खिडकी आहे। या बाथरूम मध्ये एक कमोड टॉयलेट बसवण्यात आला आहे। ही सुद्धा बाथरूम खूपच सुंदर आणि एकदम चांगली बनवण्यात आली आहे। हा बंगलो एसटी वर्कशॉपच्या एकदम पाठीमागच्या बाजूला आणि जुना रेणापूर नाक्यापासून एकदम जवळ आहे। हा बंगलो यशोदा टॉकीज आणि बस स्टँड नंबर 2 पासून सुद्धा एकदम जवळ आहे। आता आपण या बंगलो मधील सेकंड फ्लोअर कसा आहे ते पाहणार आहेत। या बंगलोच्या सेकंड फ्लोअरवर एक मोठासा हॉल आहे आणि कॉमन टॉयलेट आणि बाथरूम सुद्धा आहेत। बाकीचा पूर्णपणे टेरेस एरिया आहे। या ठिकाणी एक मोठासा हॉल आहे। हॉलच्या दरवाजामधून आतमध्ये एंट्री करताच या ठिकाणी आपल्याला हॉल पाहायला मिळतो। या हॉलचा वापर आपण आपल्या गरजेनुसार करू शकतो। या हॉलमध्ये सुद्धा खालच्या बाजूला सुंदर अशी टाइल्स आणि वरच्या बाजूला एकदम आकर्षक असा कलर दिला आहे। या हॉलमध्ये व्हेंटिलेशन होण्यासाठी 3 मोठ्या खिडकी आहेत। या हॉलला सुद्धा खूपच सुंदर आणि एकदम चांगलं बनवण्यात आलं आहे। आता आपण या मजल्यावरील कॉमन टॉयलेट आणि बाथरूम कसे आहे ते पाहणार आहेत। या ठिकाणी बाथरूमच्या बाहेर एक वॉश बेसिन बसवण्यात आला आहे। या ठिकाणच्या दोन्ही बाथरूमला खूपच सुंदर असे दरवाजे बसवण्यात आले आहेत। या सुद्धा बाथरूमची साईज एकदम मोठी आहे। बाथरूम मध्ये अर्ध्या भिंतीपर्यंत टाइल्स वरच्या बाजूला कलर आणि व्हेंटिलेशन साठी खिडकी सुद्धा दिली आहे। या बाथरूमच्या एकदम बाजूला टॉयलेट बाथरूम आहे। या बाजूला आपण टॉयलेट बाथरूम पाहू शकतात। या बाथरूम मध्ये इंडियन टॉयलेट बसवलं आहे, तसंच अर्ध्या भिंतीपर्यंत टाइल्स आणि वरच्या बाजूला कलर सुद्धा दिला आहे। या बाथरूम मध्ये व्हेंटिलेशन साठी खिडकी सुद्धा आहे। या बंगलोच्या टेरेसवर भरपूर पाण्याची टाकी पाणी साठवण्यासाठी ठेवले आहेत। या बंगलोला पूर्णपणे पाहता हा बंगलो पूर्णपणे फर्निचर केलेला एकदम लक्झरियस बंगलो आहे। आपल्यापैकी ज्यांना कोणाला हा खूपच सुंदर आणि एकदम व्हीआयपी बंगलो विकत घ्यायचा आहे त्यांनी हा बंगलो लवकरात लवकर विकत घ्या, संधी सोडू नका। या बंगलोची राहिलेली संपूर्ण माहिती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण पाहू शकतात। या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये या प्रॉपर्टीची किंमत दिलेली आहे, त्या ठिकाणी आपण जाऊन पाहू शकता। या बंगलोचा पूर्ण पत्ता म्हणजेच बंगलो नंबर 4 आदित्य संस्कृती सोसायटी एसटी वर्कशॉपच्या एकदम पाठीमागच्या बाजूला अंबाजोगाई रोड जुना रेणापूर नाक्यापासून एकदम जवळ लातूर या ठिकाणी ही प्रॉपर्टी आहे। या प्रॉपर्टीच्या इतर माहितीसाठी प्रॉपर्टी मालकाचे नाव व त्यांचा मोबाईल नंबर, या प्रॉपर्टीचं लाईव्ह लोकेशन, या प्रॉपर्टीचा पत्ता तसंच या प्रॉपर्टीची इतर माहिती या सगळ्याच गोष्टी आम्ही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहे, त्या ठिकाणी सुद्धा जाऊन तुम्ही पाहू शकता। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेलचं बटन दाबून ऑल वर करायला विसरू नका। तसंच या व्हिडिओला तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना इतर कोणालाही शेअर करायला विसरू नका। अशाच एका नवीन आणि सुंदर प्रॉपर्टीचा व्हिडिओ घेऊन भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।